ऐश्वर्यशील पंत आणि आपण पाहत आहात मॉरल महाराष्ट्र. जागृत स्त्री शक्तीचा, गौरव तिच्या कर्तृत्वाचा या भागामध्ये या अगोदर आपण बऱ्याचशा महिलांशी संवाद साधला आणि त्या संदर्भातच आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे मैत्री मॅडम. तसं पाहायला गेलं तर नवरात्र हा फार प्राचीन सण आहे, पण याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या अनेक बदल होत गेले आहेत आणि आजचा नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जो कर्तृत्व आहे त्याचा जागर आहे खऱ्या अर्थाने. या संदर्भातच आपण आपल्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या स्त्रियांशी बोलत होतो, त्यांच्याबद्दल माहिती घेत होतो आणि आजच्या 6व्या भागात आपल्यासोबत आहेत मैत्री मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. सो मॅडम, सुरुवातीला तुमची काही बेसिक माहिती. नमस्कार, मी मैत्री कुलकर्णी, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ फ्युचर एज्युकेशन ऑनलाईन क्लासेस. आणि मी बॉर्न अँड ब्रॉट अप औरंगाबादमध्येच झालेली आहे. म्हणजे माझं सगळं कर्मभूमी, जन्मभूमी इथेच आहे. माझं बेसिक जे शिक्षण आहे तर ते शारदा मंदिर कन्या प्रशाला येथे झालेलं आहे आणि त्यानंतर मग मी 10वी पर्यंतचं एज्युकेशन तिथे घेतलं आणि त्यानंतर मग मी देवगिरी हायस्कूलमध्ये देवगिरी कॉलेजमध्ये गेलेली आहे. देवगिरी कॉलेजमधून मग मी माझं BCom कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मग मी पुणे युनिव्हर्सिटी, टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमधून मी MBA ही डिग्री घेतली, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. ही डिग्री मी त्या नंतर तिथे घेतलेली आहे. आणि मग त्यानंतर या क्षेत्राकडे वळालात का तुम्ही? डायरेक्ट असं नाही म्हणता येणार, पण या क्षेत्राकडे वळण्यामागे पण जरा काळ म्हणजे गेलेला आहे. त्याच्यामध्ये असं नाही की मी अगदी ठरवलंच होतं की मला एज्युकेशन सेक्टरमध्ये यायचं, पण डेफिनेटली कुठेतरी मनामध्ये होतं की काहीतरी आपण म्हणजे करून दाखवावं. कारण घरी जवळपास 90% जे आमचं वातावरण आहे शैक्षणिकच वातावरण राहिलेलं आहे. आई माझी D.Ed कॉलेजला प्रिन्सिपल होती, त्यानंतर वडील माझे पंजाब नॅशनल बँकेमध्ये मॅनेजर होते आणि आई रिटायर झाली आता 5-6 वर्षापूर्वी. त्यानंतर माझ्या मावशा पण ज्या आहेत तर ती लहान असल्यापासूनच मला शिकवत गेलेल्या आहेत. म्हणजे सांगायचं झालं तर तुमच्या आईकडचे सगळे जण शिक्षण क्षेत्रातच आहेत. अच्छा. शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च पदावरती सगळ्यांना आहेत, त्यामुळे एक लहानपणापासूनच ते वातावरण मला मिळालेलं आहे, संस्कार तसे झालेले आहेत आणि लहानपणापासूनच डेफिनेटली मुलगा मुलगी यामध्ये काही भेदभाव नव्हता. त्यामुळे माझ्या आणि मला एक लहान भाऊ आहे तर त्याच्यामध्ये पण असं काही फार असा म्हणजे त्यांनी हे नाही केलं, म्हणजे केलंच नाही डिफरंटली. ओके. आणि लहानपणापासूनच त्यांनी माझ्यावरती म्हणजे विश्वास टाकलाय. त्यांनी माझ्यावरती एक विश्वास टाकून एक जबाबदारीची जाणीव करून देत गेले. त्यामुळे मग कुठे ना कुठेतरी माझा जो कॉन्फिडन्स आहे तर तो बिल्टअप होत गेला. माझ्यावरती जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी टाकत गेले तर त्यावेळेस मला हे कळत गेले की नाही, आय एम द वन हू शुड डू दिस थिंग. त्यामुळे मग ते कुठे ना कुठेतरी ते होत गेलं आणि मग अगदी लहान असल्यापासूनच म्हणजे 5वी-6वीत असल्यापासूनच मनी ऑर्डर्स करणे, बँकेत जाणे, त्यानंतर फायनान्शियल गोष्टी बघणे, त्याच्यानंतर लहान भावाला ऍज अ म्हणजे आता आई वडील दोघंही माझे अतिशय बिझी आणि मोठ्या पोस्टवरती होते. त्यामुळे मग एक 7वी-8वीत गेल्यानंतर सुद्धा जवळपासच्या शाळेमध्ये भावासाठी जाणे ऍज अ पॅरेंट म्हणून त्याच्या मॅडमला भेटणे, तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यावरती येत गेल्या आणि कुठं ना कुठेतरी मग ते कॉन्फिडन्स बिल्डअप होत गेला. सो तुमची लहानपणापासूनच खरं सांगायचं झालं तर ट्रेनिंग होत गेली. तसं तर आपल्या मॅडमला खूप सारे अवॉर्ड्स भेटलेले आहेत आणि त्यातच सांगायचं झालं तर त्या अनेक ठिकाणी पर्यटनासाठीही जातात. तर मॅडम, या पर्यटनाची सुरुवात किंवा याची आवड जी आहे ती तुम्हाला कशी लागली? जसं मी सांगितलं तुम्हाला की माझे वडील पंजाब नॅशनल बँकेमध्ये मॅनेजर होते, तर त्यावेळेस त्यांना दर 3 वर्षानंतर बँकेकडून एक अपॉर्च्युनिटी मिळायची की तुम्ही भारतामध्ये कुठेही जाऊन या. अलाउन्स वगैरे त्याच्यामध्ये बँकेकडून असायचं, जाणं येणं खाणं वगैरे सगळं. तर मग पप्पा घेऊन जायचे आम्हाला, कारण पप्पा तसेही आमचे वडील जे होते तर ते भारतामध्ये सगळीकडे फिरलेले आहेत, अगदी बिहार पासून ते अगदी पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मुंबई, दिल्ली, अगदी म्हणजे ते UP पर्यंत जाऊन आलेले आहेत आणि इकडं सुद्धा बेंगलोर वगैरे त्या ठिकाणी साऊथ पर्यंत गेलेले आहेत. त्यामुळे त्यांची पण अशी इच्छा की बाबा जो भारत आपला जो विविध गोष्टींनी नटलेला आहे तर त्या संस्कृतीची जाणीव कुठेतरी आम्हाला सगळ्यांनाच व्हावी
आणि जर ऑपॉर्च्युनिटी मिळतीच आहे तर लेट्स टेक इट. मग आम्ही अगदी लहान असल्यापासूनच 5वी 6वीलाच असल्यापासूनच अगदी आमचं शिमला, कुलू, मनाली, त्यानंतर राजस्थान, त्यानंतर इकडं बेंगलोर, म्हैसूर, उटी, डलहौसी, ओके. या सगळ्या गोष्टी म्हणजे या सगळ्या म्हणजे जे पर्यटन स्थळ आहेत. थोडक्यात सांगायचं तुम्ही अशी कुठली जागा सोडली नाही जिथे तुम्ही गेला नाही. अगदी. आणि मग या गोष्टीचा ऍडव्हान्टेज मला कुठेतरी वाटत होतं की आपण भारताबाहेर एक ट्रिप करावी. भारत Okay. तर आपलंच घर आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा परत एकदा जाता येईल. जिथे तर समजा थोडे ठिकाणं राहिले असतील, पण भारताबाहेर मग मी ठरवलं आणि मग मी मागच्या वर्षी माझ्या मुलीला तुमच्या घेऊन- मुलीबरोबर. माझ्या मुलीला घेऊन मी वीणा वर्ल्ड या थ्रू म्हणजे वीणा पाटील मॅडम ज्याच्या फाउंडर आहेत, तर तिथून मी पहिली ट्रिप माझी इंटरनॅशनल ट्रिप केली बँकॉक पटायाची. तर ओके. त्यात म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी की मी आणि माझी मुलगी दोघेच गेलो होतो आणि मग तिथे अगदी बऱ्याच मला नवीन मैत्रिणी वगैरे मिळाल्या आणि नवीन एक्सपिरियन्सेस. हे दोन्ही काम करताना म्हणजे बाहेरचं एक टेन्शन आलं, त्याच्या समस्या आल्या, त्यासोबतच घर, आपली फॅमिली आणि जसं की तुम्ही सांगितलं तुमची मुलगी छोटी आहे, या दोन्ही गोष्टी तुम्ही मॅनेज कशा केल्या? म्हणजे आता लहान असल्यापासूनच आईचा साथ तर होताच. आई 6-7 वर्षापूर्वी रिटायर झाली. त्यानंतर मग आईनी सगळे रिस्पॉन्सिबिलिटी आईनी आणि माझ्या म्हणजे इतर नातेवाईक, आम्ही जवळपास जवळजवळच राहतो, तर त्यांनी पण सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या मुलीची अगदी स्वतःहून घेतली. ओके. आणि त्यामुळे मग मुलीला पण एक लहान असल्यापासून जे आजकाल मुलांना मिळत नाही आजी वगैरे, तर त्यामुळे मग तिलाही कुठेतरी मग त्याची अटॅचमेंट निर्माण झाली. आणि मग अगदी ती 2-2.5 वर्षाची असल्यापासूनच मग मी म्हणजे चालू केलं मग माझं एज्युकेशन फील्डमध्ये मग मी उतरले. आणि जो काही मी जसं सांगितलं की जो काही घरामध्ये एक बेस तयार झाला होता तुमचा. आणि एक मत होतं की वडिलांना वाटायचं की बँकिंग सेक्टरमध्ये जावं माझ्या, आणि आईला वाटायचं की एज्युकेशनल सेक्टरमध्ये जावं. मला कुठेतरी आईचं म्हणणं खरं ठरलं असं म्हणता येईल आपल्याला. सो तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये आलात आणि तेव्हापासूनच मग या क्लासेसची सुरुवात झाली की आता मध्यंतरी केव्हा झाली, म्हणजे याचं एक्झॅक्टली स्टार्टिंग कुठून केली तुम्ही? 2 महिन्यापूर्वी साधारणपणे मी हे स्टार्टअप केलं. तर त्याच्यामध्ये पार्श्वभूमी अशी होती की कोरोनामध्ये जवळपास म्हणजे आता सगळंच काही बंद पडलेलं आहे. एक्झॅक्टली. बंद पडलेलं आहे आणि मुलांचं सगळ्यात जास्त याच्यामध्ये नुकसान होत आहे. मग त्यासाठी आपण एक नवीन महाराष्ट्र धोरणाची जी शैक्षणिक धोरण आहे त्याच्या थ्रू आपण काही गोष्टी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत, जसं की एज्युकेशन प्लस करिअर बेस्ड क्वालिफिकेशन किंवा करिअर बेस्ड एज्युकेशन आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बेस्ट स्कूल एज्युकेशन तर मुलांना देतोच आहे. त्याच्यामध्ये आपण मॅथ्स, इंग्लिश, सायन्स या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, या सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत. आणि यासोबत 5th to 9च्या मुलांसाठी एक को करिक्युलर बेस्ड ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा एक करिअर बेस्ड एज्युकेशन म्हणून आपण मूव्हीज मध्ये आपण त्यांना करिअरची ऑपॉर्च्युनिटी देतोय की जेणेकरून त्यांनी काही ना काहीतरी करून पुढे त्यांचं एक म्हणजे त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळावी किंवा त्यांनी त्यांची आवड जी आहे ते एक्झॅक्टली. म्हणजे या साध्या म्हणजे जो बेसिक नॉलेज असतो किंवा बेसिक एज्युकेशन असतं त्याबरोबर तुम्ही त्यांना मूवीचं देत आहात. सो इट्स मीन त्यांना तुमचं बेसिक जे आहे त्यांचं मूवी क्षेत्रात जायचं असेल त्यांना फ्युचरमध्ये, तर तुम्ही बेस पक्का करत आहात त्यांचा. ऑपॉर्च्युनिटी सुद्धा देतोय. फॉर एक्झाम्पल एन नंबर्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत मूवीज मध्ये, जसं की ऍक्टिंग, डिरेक्शन, डान्स, ड्रामा, त्यानंतर बऱ्याच आहेत, सिनेमॅटोग्राफी, फोटोग्राफी, फॅशन डिझायनिंग. आता ज्या मुला मुलींना ह्यामध्ये पुढे चालून 8th 9th नंतर करिअर करायचंय, तर त्या हिशोबाने आपण त्यांची EQ IQ लेवल टेस्ट करतो. त्यांना आपण करिअर बद्दल त्यांचा कुठे त्यांचा कल आहे ते बघतो. डेफिनेटली हे बिलकुल जरुरी नाही की प्रत्येक येणाऱ्या मुलांनी मूव्ही मध्येच जावं, पण तो डॉक्टर बनू शकतो एक चांगला, तर एक चांगला डॉक्टर सोबत तो एक चांगला ऍक्टरही बनू शकतो. मूव्हीज मध्ये आपण बघतो की भरपूर आपल्या मूव्ही सेक्टर्स मध्ये डॉक्टर्स आहेत. डॉक्टर श्रीराम लागू आहेत किंवा डॉक्टर मोहन आगाशे आहेत किंवा इतरही बरेच डॉक्टर्स आहेत की जे कलाकार आहेत आपल्याकडे. असं महान वारसा आपल्या महाराष्ट्राला आहे. याशिवाय इंजिनियर्स जर आज बघायला गेलं तर आज भरपूर म्हणजे आज तुम्ही बॉलिवूड उघडून बघितलं तर जवळपास 25% आपल्याला ऍक्टर्स ऍक्ट्रेस जे आहेत ते इंजिनिअरिंग फील्ड मधल्या दिसतील.
तर इन शॉर्ट असं कुठेही सांगितलेलं नाही की तुम्ही इंजिनियर बनू शकता तर तुम्ही एखादी दुसरी गोष्ट साइड बाय साइड नाही करू शकत. तो एक इंजिनियर सोबत एक चांगला ऍक्टर असू शकतो, एक चांगला सिंगर असू शकतो, एक चांगला व्होकल प्लेअर असू शकतो. हे सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये हे सगळं मॅनेज करताना बऱ्याचशा प्रकारच्या तुम्हाला अडचणी आल्याच असतील, जसं प्रत्येक महिलाला येतच ऍक्च्युली. सो त्या अडचणी कशा प्रकारच्या होत्या आणि तुम्ही त्यांना फेस कसं केलं? अडचणी म्हणजे ह्याच जनरली ज्या एका म्हणजे हाऊसवाईफ म्हणा किंवा एका ज्या घर चालवणाऱ्या लेडीला, एका फॅमिलीयर महिलेला ज्या येतात की सण आहेत, समारंभ आहेत आपले, त्यासोबत आपले हे स्टफ्स आहेत की त्यातच गुंतवून ठेवलं जातं किंवा मुलगी आजारी पडते, मुलीच्या शाळेचं टेन्शन, तिच्या एक्झामचं टेन्शन. परत कधी असं होतं की मुलं आजी आजोबांकडे असल्यानंतर कधी ऐकत नाही. एक्झॅक्टली. कधी आपल्याला मीटिंग्स मध्ये इथे लेट होतं किंवा आपल्याला काही व्हिजिट्स करण्यासाठी आपल्याला आउट ऑफ टाउन जावं लागतं. त्यावेळेस मुलांची मॅनेजमेंट कशी करायची, काय करायची, तर त्या सगळ्या अडचणी येत गेल्या. पण एक मात्र मनामध्ये होतं की नाही, आता मी हे स्टार्ट केलेलं आहे, मी हा एका ह्याच्यावरती पोहोचलेली, एक पर्टिक्युलर मुकामवरती मी पोहोचलेली आहे. तर मग आता महाराष्ट्राला आपल्याला काहीतरी चांगलंच द्यायचंय फ्युचर एज्युकेशन ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून. त्यामुळे मग आता इथून मागे नाही हटायचं. एक्झॅक्टली मॅम. सांगायचं झालं तर प्रत्येक वेळी असं म्हटलं जातं की मुलगा आणि मुलगी एक समान आहात किंवा ते सोबत ज्या क्षेत्रात जातात तिथे खांद्याला खांदा लावून काम करतात असं सर्वसामान्यपणे म्हटलं जातं. बट खरं पाहायला गेलं तर महिला या पुरुषांच्या पुढे आहेत सध्या तरी. आणि नक्कीच फ्युचरमध्ये त्यांची जी प्रोग्रेस आहे ना ती अशीच चालू राहील. मॅडम, असं तुमचा प्रवास चालला जातो पण यामध्ये बऱ्याचशा अचिव्हमेंटही तुम्हाला आल्या असणारच. सो त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला. ओके, तर सांगायचं झालं तर अचिव्हमेंट काही अशा फार मोठ्या नव्हत्या. पण झालं असं की मला प्रत्येक ह्याच्यामध्ये एक पार्टिसिपेट करण्याची खूप म्हणजे आवड आहे किंवा मला करावंच वाटतं की नाही, एक अपॉर्च्युनिटी आलेली आहे ना, जस्ट टेक इट. whether we should become a winner or not, that is a different part, but we should explore. आपलं जे काय आहे ते लोकांपुढे सादर झालं पाहिजे. आपल्यामधला जो काही कॉन्फिडन्स आहे किंवा आपल्या आई वडिलांनी आपल्यामध्ये जो काही कॉन्फिडन्स बिल्डअप केलेला आहे, जे आपल्यामध्ये अपॉन टॅलेंट आहे. जसं की मला डान्स करायला आवडतं, मला म्हणजे बाकी जसं मी सांगितलं पर्यटन आवडतं, त्याचप्रमाणे मला एक प्रेझेंटेबल राहायला आवडतं कधी पण. तर या सगळ्याची आवड हे करून मग मी वीणा वर्ल्ड मध्ये, जसं की मी तुम्हाला सांगितलं की गेलो होतो, तर एक 200 जणांचा ग्रुप आमच्या लेडीजचा होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक म्हणजे एक स्पर्धा घेतली होती त्याच्यामध्ये बँकॉकला की मिस थायलंड 2019. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे आयडिया दिली असणार, पण मला बेसिकली एवढी आयडिया नव्हती की मोठ्या प्रमाणात, कारण आपण पर्यटनासाठी गेलेलो नाही. एक्झॅक्टली, इनडायरेक्टली ती अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आल्या आणि तुम्ही ती गेन केली. तर मग त्यांनी तो एक ठेवला होता तो की मिस थायलंड 2019 म्हणून, आणि ते त्यांनी ऑन द स्पॉट त्यावेळेस म्हणजे सांगितलं की असं असं आहे. हा, मला आयडिया दिली होती पण मला असं वाटलं होतं की बाबा असेल काही छोटा मोठा प्रोग्राम काहीतरी आपल्याला जे येतं ते म्हणून दाखवतं. पण वीणा पाटील मॅडम स्वतःच्या एक ब्रँड आहेत, एक्झॅक्टली ब्रँड आहेत, तर त्या आल्या होत्या त्या पिरियड मध्ये आमच्याकडे बँकॉकला. आणि मोठ्या ऑडिटोरियम मध्ये 200 लेडीज पूर्ण भारतातून आल्या होत्या आणि त्याच्यातून टॅलेंट राऊंड घेतला गेला, ज्याच्यामध्ये जजेस क्वेश्चनिंग राऊंड, त्याच्यानंतर रॅम्प वॉक, त्याच्यानंतर तुमचं एक प्रेझेंटेशन, त्याच्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या गेल्या. आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी म्हणजे आय वॉन्ट दॅट क्राउन, त्याच्यामध्ये मला तो क्राउन अनएक्सपेक्टेडली मिळाला. माझं असं काही म्हणजे त्यासाठी खरंच तुमचं मनापासून अभिनंदन माझ्याकडनं आणि मॉरल महाराष्ट्राकडनं. सोबतच तुम्ही लोकमत मध्येही गेला होता असं आम्हाला एक कळालं. सो तो एक्सपिरियन्स कसा होता? ऍक्च्युली लोकमत मध्ये जवळपास मी 3 वर्षापूर्वी गेले होते. म्हणजे लोकमतची स्पर्धा होती ती सुपर मॉम स्मार्ट किड स्पर्धा होती. गणपतीच्या आसपास ती स्पर्धा आली होती, जेव्हा गणपती बसतात तर त्याच्यामध्ये ही स्पर्धा आली होती. आणि त्याच्यामध्ये जस्ट मी एक ऍडव्हर्टाइजमेंट वाचली आणि मला कुठेतरी हे होतं की जो कॉन्फिडन्स माझ्या आई वडिलांनी माझ्यामध्ये बिल्डअप केलेला आहे तो मी माझ्या मुलीमध्ये केलाच पाहिजे. एक्झॅक्टली. आजकाल म्हणजे कसं असतं की प्रत्येकाला 1 किंवा 2 मुलं असतात, तर त्याच्यामुळे आपल्या मुलांकडे आपण जेवढं लक्ष देऊ स्वतःहून ते तेवढं आपल्याला म्हणजे पुढे चालून ते गुडविल आपल्यालाच मिळणार. एक्झॅक्टली. त्यामुळे मग मी मुलीला घेऊन
पोचली आपली, त्यांचे मी वाचले काय रूल्स अँड रेग्युलेशन होते किंवा त्यांचे काय असतात, तर त्यांच्याकडे सुद्धा मग एक म्हणजे सुपर मॉम स्मार्ट किड म्हणून ती कॉम्पिटिशन होती, कंडक्टेड बाय झी टीव्ही अँड लोकमत. मग त्याच्यामध्ये त्यांनी काही 4 राऊंड ठेवले होते, म्हणजे ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन राऊंड द्यायचा, मग त्याच्यामध्ये आईने मुलीचं इंट्रोडक्शन द्यायचं, मुलीने आईचं इंट्रोडक्शन ओके, अल्टरनेट. आणि मग उलटा असा एक राऊंड होतो त्याच्यामध्ये. अच्छा. ज्याच्यामध्ये मुलीने आईचा रोल करायचा, आईने मुलीचा रोल करायचा. आणि मग जजेस क्वेश्चनिंग राऊंड होता, मग त्याच्यामध्ये मुलीच्या एजच्या हिशोबाने मुलीला क्वेश्चन विचारणार, आईच्या एज आणि एक्सपिरियन्सच्या हिशोबाने आईला क्वेश्चनिंग होणार, असं होतं ते. आणि एक शेवटचा जो राऊंड होता तो टॅलेंट राऊंड होता. त्याच्यामध्ये आम्हाला बेस्ट जोडी अवॉर्ड त्याच्यामध्ये मिळाला. यासोबत 2 वर्षापूर्वी साधारणपणे मिसेस परफेक्ट औरंगाबाद म्हणून स्पर्धा झाली ती विमन्स डेला, जे महिला दिन म्हणून जो ओळखला जातो 8 मार्च. तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा अनएक्सपेक्टेडली आय वॉन्ट स्पार्कलिंग आईज सबटायटल. मला तर असं वाटतं जसं तुम्ही पर्यटनासाठी काही सोडलं नाही तसं कुठली स्पर्धाही तुम्ही सोडलीच नसणार. म्हणजे तिथेही मला असंच 4 क्वेश्चनिंग राऊंड वगैरे त्याच्यातून जावं लागलं होतं, पण डेफिनेटली प्रत्येक स्पर्धा वेगळ्या वेगळ्या होत्या. यासोबत औरंगाबाद म्हणून त्याच वर्षी एक स्पर्धा झाली होती, म्हणजे महिला दिनाच्या दिवशी ही स्पर्धा झाली होती मिसेस परफेक्ट, आणि पुढच्याच महिन्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी औरंगाबाद झाली होती. तर डेफिनेटली मला त्याच्यामध्ये काही मिळालं तर नाही, पण एक चांगला एक्सपिरियन्स होता. साम टीव्ही वरती वगैरे आम्ही आलो, एक्सपिरियन्स आला तुम्हाला, एक्सपिरियन्स आला आमचा चांगला. आणि एक मराठमोळी संस्कृती काय आहे ती टीव्ही वरती सगळ्यांना दाखवलं. आणि हे पण शिकायला मिळालं की प्रत्येक स्पर्धेमध्ये काही जिंकणं म्हणजे सगळं काही हे नाहीये, न जिंकता सुद्धा आपण खूप काही अचीव्ह करू शकतो. आणि कुठे जिंकलो नाही ते आपण कुठेतरी आपण ते फुलफिल करू शकतो नेक्स्ट याच्यामध्ये. मॅम तुम्ही इतक्या म्हणजे अट्रॅक्टिव्ह आहात, सो तुम्हाला डान्सिंगचंही आवड, तुम्ही इतकं ट्रॅव्हल सुद्धा केलेलं आहे, सो तुम्ही सोशल मीडियावर तर ऍक्टिव्ह असणारच. ओके, सो मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचं होतं. काही दिवसांपूर्वी एक अशी न्यूज आली होती की दर 5 मुलींमागे एक मुलगी सोशल मीडिया सोडते, आणि कारण विचारलं गेलं तर असं सांगितलं की लैंगिक छळ किंवा सायबर क्राईम हे त्यामागचं कारण होतं. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता सोशल मीडिया किती जरी नाही म्हटलं तरी हा एक आपल्या लाईफचा म्हणजे अनप्रेडिक्टेबल असा पार्ट आहे, आपण त्याला वेगळं नाही करू शकतो. एक्झॅक्टली, जसं आजकाल मुली म्हणता येतं की अन्न वस्त्र निवारा, तसं एक सोशल मीडिया कारण इतक्या वर्ष जे आपण मुलांना म्हणत होते की मोबाईल सोड आणि शाळेत जा, पण आता मोबाईल सोबत शाळेत जा, मोबाईल पकड आणि शाळा कर, असं सांगायचे हेतू असा की कोणत्या गोष्टीला कधी इम्पॉर्टन्स येईल वी कॅन नॉट से. तर सोशल मीडिया हे आजकालची गरज आहे. तुम्हाला सोसायटीमध्ये काय चाललंय काय नाही, कोण काय करतंय, कोण कसं करतंय, याशिवाय तुम्हाला जर स्वतःला काही एक्सप्लोर व्हायचं असेल तर तो करोडो लोकांपर्यंत पोहोचण्याचा. एक्झॅक्टली, कालचाच एक मुद्दा आहे बाबा का धाबा, त्या व्यक्तीचं जे होतं ते खूप जास्त व्हायरल झालेलं, कालच पाहिलं, ते पण पाहिलं. आणि एक वर्षापूर्वी फार आपण ते एक हे बघितलं होतं की एका मुलीने जस्ट तिच्या मेडसाठी एक विजिटिंग कार्ड तयार केलं, आणि त्याच्यामुळे त्या मेडला अचानकपणे खूप जास्ती प्रसिद्धी मिळाली. तिला काम नव्हतं पण त्या सोशल मीडियामुळे हे झालं. तर अशा बऱ्याच गमतीशीर पण काही आपल्याला मुवमेंट्स ऐकायला मिळतात, जसं की आता 1-1.5 महिन्यापूर्वी त्या मावशी भांडत होत्या 1800 साठी, त्या पण बऱ्याच गोष्टी म्हणून आपण हे करतो डेफिनेटली. बट याच्यासोबत फेक अकाउंट हे सुद्धा एक प्रकार चालेल, आणि त्याच्यामध्ये एक आश्चर्यचकित गोष्ट अशी की पोलिसाच्याच 80,000 फेक अकाउंट सापडलेले पोलिसांचे. तर विचार करायची गोष्ट, समजा जर पोलिसांचे अकाउंट जर सेफ नसतील तर कॉमन पीपलचं काय होणार ना. डेफिनेटली याच्यामध्ये आपण थोडीशी काळजी अशी घेऊ शकतो की आजकाल जे नवीन म्हणजे एक हे निघालेले हे व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती की आपण आपलं अकाउंट लॉक करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपण सेटिंग मध्ये जाऊन फक्त कोण आपल्या पोस्ट बघेल किंवा कोण आपल्याला रिक्वेस्ट पाठवेल, एक्झॅक्टली, आपली सिक्युरिटी आपण प्रायव्हसी आपण बघितली पाहिजे. किंवा अननोन पर्सनची रिक्वेस्ट एक्सेप्ट न करता, किंवा
एखाद्याची प्रोफाईल लॉक आहे तर त्याची रिक्वेस्ट एक्सेप्ट न करणे, न भले तो, करता. कारण आजकाल डुप्लिकेट अकाउंट एक्झॅक्टली. आणि बऱ्याच वेळा जे सेलिब्रिटीज असतात त्यांच्या नावासमोर एक ब्ल्यू टिक अवेलेबल असते, पण आता सध्या एक फेम म्हणा किंवा एक कल्चर आलेलं आहे, मुलं फॉर्म मध्ये एक ब्ल्यू स्टिकर यूज करतात आणि आपण घाई गडबडीत काय करतो की ती ब्ल्यू स्टिकरला ब्ल्यू स्टिक समजून त्याला फॉलो करतो. सो याच्यामुळे पण बराच धोका होऊ शकतो. डेफिनेटली. आणि आजकाल जसं मी सांगितलंय तसे आपल्या म्हणजे महाराष्ट्रात, भारतामध्ये बेरोजगारी तर होतीच होती. खूप मोठ्या प्रमाणात. त्यामुळे सायबर क्राईम हा एकदम सेफ म्हणजे हे झालेलं आहे लोकांसाठी. घर बसल्या बसल्या ते हॅक करतात. पैसे मिळवण्याचं म्हणजे घर कुठं जा, घरी कुठं जा, कुलूप कुठं फोडा, या सगळ्या रेस्क्यू होऊन बसल्या बसल्या अगदी का अगदी त्यांचा डोकं सक्रिय असतो. तर त्यासाठी थोडेसे प्रिकॉशन्स असे की जे आपण न्यूज वाचतो की सायबर क्राईम कसा झालेला आहे आणि कधी कधी आपल्याकडून परत तीच चूक होण्याची पॉसिबिलिटीज असतात. तरी आपण किती जरी गडबडीत असलो, आपण 10 न्यूज वाचल्या असतील तरी पण एखाद्या व्यक्तीने आपण सो बँकेतून फोन आला म्हटल्यानंतर आपण थोडंसं अलर्ट होतो आणि कधी कधी आपण म्हणजे उत्तर त्यांना सो आपण अपडेट राहायला हवं, न्यूजपेपर थ्रू किंवा मग न्यूज असतील फेसबुक आपण अपडेट राहायला हवं आणि लगेच अलर्ट व्हायला पाहिजे. आपण अपडेट तर राहायलाच पाहिजे पण अलर्ट व्हायला पाहिजे की हे लोक असे का करत असतील किंवा घरी येऊन लुटण्याचे प्रकार म्हणा, बाकीचे प्रकार म्हणा, हे लोक असे का करत असतील किंवा लगेच त्यांना कट करून टाकायचं, ब्लॉक अशा पद्धतीने आपण करू शकतो प्रिकॉशन. नक्कीच मॅडम, तुमच्या सांगण्याचा प्रत्येक आपल्या प्रेक्षकाला नक्कीच फायदा होईल. माझा शेवटचा आणि मेन प्रश्न असा की तुमच्या प्रकारेच अनेक स्त्रिया असतील ज्यांना या क्षेत्रामध्ये किंवा त्यांच्या आवडीच्या कुठल्याही क्षेत्रात पुढे जायचं असेल, कुठेतरी वाटचाल करायची असेल, तर त्यांना तुम्ही कसे आणि कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन कराल? जनरली एक विवाहित किंवा मॅरिड स्त्रीचं असं असतं की बाबा चूल आणि मूल एक्झॅक्टली बंधनात ठेवतात किंवा घरी भावंड असतात तर मग त्यांचं एज्युकेशन प्रॉपरली होत नाही. काही लकी स्त्रिया असतात की ज्यांना लग्नानंतर एज्युकेशन करायचं हे मिळतं, पण काही जणी असे असतात की त्यांना मिळत नाही. तर मग असं मी सांगेल की स्वतः पुढे या, आपलं स्वतःच एक गोल निश्चित करा. डेफिनेटली तुम्हाला मागे ओढणारे हे तुमचे घरचेच असतात बऱ्याच वेळा. आणि म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, माहेरचे तरी थोडेसे समजून घेतील पण सासरची मंडळी आपण सुद्धा त्याच्यामध्ये एवढी पुढे नाही आलेली, त्यामुळे त्यांना किती जरी एक्सेप्टेड असलं तरी सुद्धा ते लोक कधी स्वतःहून म्हणजे कौतुक करणं किंवा अप्रिशिएट करणं असं कधी करत नाही. त्यामुळे त्यांच्यावरती काहीही एक्सपेक्टेशन न ठेवता तुम्ही तुमचं कर्तृत्व जे आहे सिद्ध करायला हवं. जसं मी करते आहे की कर्तृत्व तुम्ही सिद्ध करा आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचं कर्तृत्व सिद्ध होईल तर त्यावेळेस एक्सपेक्टेशन ठेवूच नका. नेव्हर एक्सपेक्टेशन ऑलवेज स्वतःकडनंच ठेवावी, कारण ते तुटण्याचं किंवा अर्धवट राहण्याची शक्यता पण खूप कमी असते. डिप्रेशनकडे आपण जातो, त्यामुळे एक्सपेक्टेशन ठेवू नका. ते म्हणतात ना, युअर सक्सेस स्पीक्स लाउडर दॅन युअर ऍक्टिव्हिटी किंवा लाउडर दॅन युअर वर्ड्स. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन युअर वर्ड्स असं म्हणतात. किंवा असं म्हणतात ना की काय म्हणतात त्याला, मेहनत इतनी चुपके से करो की सफलता शोर करे. तर त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे आणि डेफिनेटली कोणाहीकडून एक्सपेक्टेशन न ठेवता आपण पुढे गेलो पाहिजे. महिलांना हाच माझा सल्ला आहे की एज्युकेशन सोडू नका, कारण एज्युकेशन हेच सक्सेसचं एक डोर आहे. कुठून ना कुठून तरी एज्युकेशन घेत राहा आणि कशी अपॉर्च्युनिटी त्याला ग्रॅब करा. कधीही म्हणजे एखाद्या रिझन साठी तुमचा सक्सेसचा जो मार्ग आहे तो सोडू नका. छोटे मोठे ऑब्स्टॅकल्स येत राहतात लाईफमध्ये, पण त्या ऑब्स्टॅकल साठी जर तुम्ही तुमचं सोडून दिलं, जे तुमचं गोल आहे ते जर तुम्ही सोडून दिलं तर मग ते कुठेतरी मागे पडतो आपण आणि मग मागेच पडतो. एक्झॅक्टली. सो मैत्रे मॅडमने आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. जसं त्यांची फील्ड होती, बेसिकली त्यांची फील्ड तर होती MBA, बट त्यानंतर BEd केलं. आई बाबांची दोघांची 2 मतं होती, ते सुद्धा सांभाळत MA करत त्या या क्षेत्रात उतरल्या आणि त्यासोबतच त्यांच्या मुलीला, त्यांच्या फॅमिली सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत त्या इथपर्यंत आलेल्या आहे. सो तुम्ही सुद्धा तसं याल अशी अपेक्षा ठेवते. मॉरल महाराष्ट्र आणि माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही हे जे क्लासेस तुम्ही सुरुवात केलेली हे खरंच टॉपला जाओ अशी मनापासून इच्छा. परत एकदा अभिनंदन. थँक्यू.